बँक कोणतेही असो शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार। कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया समोर। कर्जमाफी खरंच होणार का ते बघणं महत्त्वाचं आहे। राज्यातील शेतकरी मेटाकुटी झालाय। हमीभावाचं वचन मोदींनी दिलं होतं। शेतकऱ्यांना आता हमीभाव पाहिजे। राज्य सरकारच्या कर्जमाफीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर। पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी होती। 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवरून बच्चू कडू यांची मागणी। मी कर्जमाफीच्या मागणीसाठी मुंबईला गेलो म्हणून टीका झाली। बच्चू कडू यांचं हे स्पष्टीकरण। धाराशिव जिल्ह्यात 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी। 7/12 कोरा करण्याची जोरदार मागणी। शेतकरी सध्या चालू असलेल्या थकबाकीदार असल्यानं त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही अशी देखील केली तक्रार। सांगली जिल्ह्यातील 2 लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य। जिल्ह्यात 62,000 थकबाकीदार तर 1.5 लाख नियमित कर्जदार। नियमित कर्जदारांनी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय। पीक कर्ज देण्यात सांगली जिल्हा बँकेचा मोठा वाटा। रोहित पवार यांच्याकडून दिल्लीमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी। रोहित पवार यांनी अरविंद केजरीवालांची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघातावरून सरकारला घेण्याची तयारी। संसदेत आवाज उठवला जाणार। रोहित पवार यांनी आपचे खासदार संजय सिंह यांची भेट घेतली। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित करावा यासाठी रोहित पवार भेटीगाठी घेत असल्याचं दिसतंय। शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये दोषमुक्तीसाठी रोहित पवारांचा सत्र न्यायालयात अर्ज। अर्जाची दखल घेत ईडीला 17 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग। केशव प्रसाद मौर्य कौशंबीला जात होते आणि त्या दरम्यानच हेलिकॉप्टरमधून धूर निघत असल्याची माहिती। त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग केली। हेलिकॉप्टरची तपासणी सध्या सुरू। तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार लोकसभेमध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने मतदान करणार आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाला तृणमूल काँग्रेस पाठिंबा देणार अशी सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आदेशानंतर टीएमसी खासदार ओम बिर्ला यांच्या विरोधात मतदान करणार असल्याची माहिती। पुण्यात एका स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसकडून 64 जणांची मुलाखत। माजी नगरसेवकांसह जुने पदाधिकारी स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक। लातूर महानगरपालिकेच्या 7 स्वीकृत नगरसेवक पदांसाठी आतापर्यंत 36 अर्जांची विक्री। काँग्रेसकडे 4, भाजपकडे 2, वंचितच्या कोट्यातून 1 नगरसेवक स्वीकृत म्हणून निवडला जाईल। 10 मार्चला सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल। कोल्हापूर महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी। विषय समित्यांच्या सभापतीपदावरून वाद शिगेला। शिंदेच्या शिवसेनेचे सत्यजित जाधव यांनी ऐनवेळी दाखल केला अर्ज। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचाही संताप। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा हा कायम। राष्ट्रवादीकडून पक्षात व्हीप बजावण्यासंदर्भात अंतर्गत संघर्ष। सत्तेच्या गणितासाठी व्हीप कोण बजावणार यासाठी राष्ट्रवादीमध्ये मतप्रवाह। कोल्हापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी। विषय समित्यांच्या सभापतीपदावरून वाद टोकाला। शिंदेच्या शिवसेनेचे सत्यजित जाधव यांच्याकडून ऐनवेळी अर्ज दाखल। शिवसेनेकडून सभापतीपदासाठी अर्ज दाखल आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संताप। धुळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसह स्थायी समितीचे सदस्य आणि महिला समितीच्या सदस्यांची 23 मार्चला निवड। महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं। जत तालुक्यातल्या प्रश्नांवरती खासदार विशाल पाटील यांची आमसभा। नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा। विशाल पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक दस्तामध्ये नाही। समाज कादंबरीमधील उल्लेख पूर्णतः काल्पनिक आहे। लेखक विश्वास पाटील यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर ही कबुली। पुण्याच्या मंचरमध्ये पांडवकालीन वादामुळे तणावपूर्ण शांतता। मंचरमध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून परिसराची पाहणी। कुलकर्णींकडून परिसरात हिंदू देवतांचा फोटो लावण्याची मागणी। रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या मशीनवर दररोज 150 ते 200 रुग्णांचे एक्स-रे। केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करा। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळे यांनी केली ही मागणी। कोल्हापूर या ठिकाणी पुणे बेंगलोर हायवेवरील तांदूळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसला अपघात। बसचा टायर फुटला त्यामुळे बस हायवेवरील डिव्हायडरवर जाऊन आदळली। एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत देखील झाली। साताऱ्याच्या कराडमध्ये डोंगरी विकास आराखडा योजनेतील विद्युत कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। ठेकेदारांवर कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते बापूराव भिसे यांचं महावितरण कार्यालयाबाहेर आमरण उपोषण। ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची देखील केली मागणी। अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा। मंगळसूत्र चोरणाऱ्या एका आरोपीला अटक। आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली।
मुंबईमधील गोरेगावमध्ये महिला दिनानिमित्त कल्की फाउंडेशनने 2 दिवसीय उद्योग सखी कार्यक्रमाचं आयोजन केलं. तर कार्यक्रमाचं उद्घाटन शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते होणार. शालिनी ठाकरे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्ताराला वेग येण्याची चिन्ह राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख करण्यात येणार असल्यानं प्रकल्पाला गती मिळणार. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी या तालुक्यामध्ये मागील 3 दिवसांपासून रानटी हत्तींचा हैदोस. मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान. 30 हत्तींचा कळप. या ठिकाणी पाथरगोटा परिसरामध्ये या कळपानं हैदोस घातला. चंद्रपूरमध्ये करोडो रुपये खर्चून उभारलेल्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये धुळीचं साम्राज्य. खेळाडूंच्या आरोग्यावर धोका. क्रीडा संकुलाच्या मैदानाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष.